हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे आहे आज गणेश चतुर्थी. तर इथे गणपतीचं आगमन होणार होतं. त्याआधी म्हटलं थोडीशी रांगोळी काढून घेतली पाहिजे. तर ती जिथे काढून झाली त्याच्यानंतर आता ना यांचीच वाट बघत होतो आम्ही रेडी होऊन, की गणपती कधी येतात आणि आम्ही त्यांचं कधी आगमन करतो आपल्या घरात. तर तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे आमचा बाप्पा कसा आहे. याच्या आधी तुम्ही थोडंफार डेकोरेशनचं क्लिप तर बघितलंच असेल आदल्या व्लॉगमध्ये. तर इथे बाप्पा आलेला आहे, आता त्यांच्या स्वागताची तयारी. आणि ते रुजूलला आम्ही सांगत होतो की जाबा म्हणून. त्याच्यासाठी हा एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम होता त्याच्यामुळे. आणि मागच्या वर्षी पण म्हणजे होता तो, पण तो खूप छोटा होता, त्याला काही कळत नव्हतं. यावर्षी त्याला सगळं समजत आहे त्याच्यामुळे. आणि त्याचं मस्त इथून झालं होतं जय 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 बाप्पा असं चालू. तर त्याला इथे थोडं उभं केलं आणि ते सोबत घेऊन नव्हते गेले याला, म्हणजे घेऊन जाणार होते पण मीच नाही म्हटलं. तर मी म्हटलं चला त्याच्यासोबत थोडीशी फोटो वगैरे क्लिक करून देते इथे. आणि तुम्हाला पाहुणे दिसत असेल घरी, तर मम्मी आली आहे, माझा भाऊ आणि हिला तर ओळखताच, बहिणी आहे ही. तर असं सगळं इथे आता थोडंसं त्यांचं स्वागत हे ते जे काय आपण करतो बाप्पा घरी आल्यावर ते सगळं करतोय. मग त्याच्यानंतर आता बाप्पा आतमध्ये घेऊन आलो आणि आता त्याची छान स्थापना वगैरे करून घेणार आहे आम्ही. तर कोणाकोणाकडे बाप्पा आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचा बाप्पा तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. आणि इथे रुजूलची एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही किती आहे. आणि एवढं प्रसन्न वाटत होतं घरात जेव्हा बाप्पा येते त्यानंतर, की काय सांगायचंच नाही. मस्त मजा येते आता. आणि आमच्याकडचा बाप्पा 5 दिवसाचा असतो. तर आता 5 दिवस तुम्हाला छान छान व्लॉग बघायला मिळणार आहे. तुम्ही शॉर्ट्स आणि व्लॉग नक्की एन्जॉय करा. तर चला आता इथे आपण पूजा करून घेतो. आणि इथे बाहेर मुलांची गर्दी बघू शकता. बाप्पा आला की मुलांना खूप हौस असते, तर ते बघत होते सगळे. मग इथे थोडंसं अभिषेक हे ते सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आता बाप्पाची वगैरे पूजा करणार आहे. तर तेच आता इथे चालू होतं. इथे थोडीफार तयारी मी करून दिली आणि इथे रुजूलच्या हाताने पण अभिषेक करून घेतलं होतं. कारण रुजूल आला तेव्हापासूनच आम्ही गणपती ठेवायला सुरू केलं आहे त्याच्यामुळे. तर इथे मोदक पण रेडी झाले होते, कारण मम्मी वगैरे आली होती. तर थोडं मी रेडी वगैरे होत होते, तेवढ्या वेळात मम्मीने मोदक वगैरे करून ठेवले होते. तर थोडं काम सोपं झालं आणि मग ते सगळं वेळेवर रेडी होऊन गेलं. तर इथे आता मी म्हटलं कलशची वगैरे तयारी करून देते, म्हणजे सगळे ते साहित्य काढून ठेवलं होतं मी आधीच, की म्हणजे हाताला लागेल तसं पटपट सगळं करता येईल बा म्हणून. आणि मी कशी दिसत आहे ते पण सांगा, कारण मस्त रेडी झाले होते मी त्याच्यामुळे. आणि मग इथे अभिषेक वगैरे करून झालं होतं. त्याच्यानंतर थोडंसं कलश वगैरे व्यवस्थित करून दिलं मी. यांनी पूजा करून घेतली होती आणि मग मी थोडंसं त्याला व्यवस्थित करून म्हटलं स्थापना करून देते एका साईडला. तर ते तिथे माझं चाललं होतं. आणि पाऊसचं काही सांगायचंच नाही, पाऊस एवढं येतं की काय बापरे, का बोलायचंच नाही. चालूच आहे पाऊस, थोडंफार थोडंफार. आणि मॅक्झिमम लोकांकडे म्हणजे मला वाटते गणपती असतोच. तर आहे इथे आमच्या बाजूला तर सगळ्यांकडेच आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि डेकोरेशन कसं वाटलं तर नक्की सांगा. सिम्पल असं केलं होतं, कारण असं बंद बंद डेकोरेशन छान नाही वाटत मला तरी पर्सनली, त्याच्यामुळे. आणि इथे आमचे बाप्पा तुम्ही बघू शकता, मस्त असे फुलावर आहेत. तर कसे वाटत आहे नक्की सांगा. आणि बाप्पासाठी एक लाईक पण करा.
तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मग इथे सगळं झाल्यानंतर आम्ही छान आरती वगैरे करून घेतली आणि उपवास होता, कारण आधी हरतालिका होती आणि आता हे पण होतं गणपती, तर त्याच्यामुळे आता सगळं पूजापाठ सगळी झाली. मग त्याच्यानंतर दुपारी आम्ही म्हणजे उपवास सोडणार होतो, तर जेवणाची वगैरे तयारी करून घेतली होती. मग इथे थोडंसं फोटोज हे ते सगळं चालू होतं, कारण कसं असते व्हिडिओ जरी बनला तरी आपल्याला फोटोज मेमोरीजसाठी लागतात, त्याच्यामुळे. गणपती बाप्पा मोरया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, मुरली पुरली प्रेम तुका जयाची, सर्वांगी सुंदर उपिशेंदुराची, कंठी जायचे मान मुखा फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती वरची मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव जय देव बडा गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जड मुकुट शोभा शोभरा, झुंझुंची नुपुरे चरणी घागर्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती रोषी मंगलमूर्ती. काय काय कुठे बघा तुमचे दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंद पूजेन भावे वाढे मने. तमेव माता पिता तमेव